बिहारच्या निवडणुकीत शो स्टॉपर ठरले ते चिराग पासवान। नवनिर्माण म्हणजे काय हे चिराग पासवान यांनी बिहारमध्ये दाखवून दिलं। अगदी जागा वाटपाच्या वाटाघाटींपासून ते 19 जागा जिंकण्यापर्यंत चिराग पासवान यांचा करिश्मा पाहायला मिळालाय। चिराग पासवान यांच्याबद्दल बिहार निवडणुकीने नेमका काय मेसेज दिला आणि चिराग पासवान यांचं भवितव्य काय असेल पाहूयात। जनता पार्टी और खास तौर पर हमारे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के साथ था, हूं और रहूंगा। तस्वीर को भी लेकर विवाद हुआ कि ये लोग हमारी प्रधानमंत्री की तस्वीर नहीं लगा सकते। मुझे कहीं तस्वीर नहीं लगानी है। मेरे दिल में प्रधानमंत्री बसते हैं। मैं उनका हनुमान हूं। हनुमान की तरह चीर के देख लें मेरा सीना, मेरे दिल में प्रधानमंत्री बसते हैं। तरुण, तडफदार, यंग अँड हँडसम चिराग पासवान। चिराग पासवान म्हणतायत मी मोदीजींचा हनुमान आहे। मोदीजींच्या याच हनुमानानं बिहार निवडणुकीत हनुमान उडी घेतलीये। नवनिर्माण म्हणजे नेमकं काय असतं हे चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणात दाखवून दिलं। चिराग पासवानांच्या पाठीशी होता तो त्यांच्या वडिलांचा वारसा आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा। या निवडणुकीत चिराग पासवान यांनी काय करून दाखवलं आधी पाहूया। यंदाच्या निवडणुकीत चिराग पासवानांनी भाजप जेडीयूशी जागा वाटपामध्ये उत्तम वाटाघाटी केल्या। जेडीयू आणि भाजप कमी जागा देत आहेत असं वाटताच चिराग पासवान यांनी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्याशी बोलणी सुरू केली। हा बाण बरोबर लागला आणि चिराग पासवान यांच्या लोजपला एनडीएनं 28 जागा दिल्या। लोजपचा जागा जिंकण्याचा स्ट्राइक रेट आहे जवळपास 70%। निवडणुकीत चिराग पासवान यांनी 100 पेक्षा जास्त सभा आणि रॅली केल्या। सोशल मीडियावरही चिराग पासवान यांनी आक्रमक प्रचार केला। बिहारमध्ये दलित समाजाची जवळपास 16% मतं आहेत। ती मतं एक गठ्ठा ठेवण्याची किमया चिराग पासवान यांनी साधली। पासवान समाजाचा 44 मतदारसंघांवर प्रभाव आहे। त्यापैकी 41 जागांवर एनडीए विजयी झाली आहे। मैं ये मानता हूं और मैंने हमेशा कहा है कि बिहार और बिहारियों में वो बुद्धि है, वो क्षमता है कि सही समय पर सही फैसला लेते हैं। ये एक लंबे समय के बाद बिहार में डबल इंजन की सरकार को मजबूती देने का एक ऐसा लम्हा आया जहां एक तरफ मेरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सोच तो वहीं मुख्यमंत्री नीतीश कुमार जी के अनुभव का गठजोड़ अगले 5 साल मजबूती से बिहार को विकास की राह पर आगे लेकर जाने का काम करेगा। चिराग पासवान यावेळी एनडीए बरोबर लढले। बिहार 2020च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान स्वतंत्र लढले होते। त्यावेळी लोजप 135 जागा लढली आणि एका जागेवर विजयी झाली। मात्र त्यावेळी चिराग पासवानांच्या लोजपनं जेडीयूचं जवळपास 40 जागांवर तर अनेक जागांवर भाजपचं नुकसान केलं। त्यावेळी चिराग पासवानांवर टीका झाली। ते फक्त वडिलांची सावली आहेत अशा चर्चा सुरू झाल्या। मात्र 5 वर्षांच्या मेहनतीनंतर चिराग पासवान यांनी टीकाकारांची बोलती बंद केली। बिहारच्या या निवडणुकीनं चिराग पासवान यांचं नेतृत्व पुन्हा प्रस्थापित करताना काही संदेशही दिले। चिराग पासवान यांना प्रवाहाची दिशा बदलता येते। वडिलांप्रमाणे चिराग पासवान यांनाही राजकीय वाऱ्याची दिशा अचूक समजते। बिहारच्या राजकारणात लोजपला नवसंजीवनी दिली। 2021 मध्ये चिराग पासवान यांचे काका पशुपती कुमार यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र चिराग त्यांना पुरून उरले। एवढंच नव्हे तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत लोजप 5 जागा लढली आणि 5च्या 5ही जागा जिंकली। चिराग पासवान मोदींचे लाडके आहेत। आता बिहार निवडणुकीतल्या यशानंतर एनडीएमध्ये चिराग यांचा मान आणखी वाढणार आहे। तरुण, तडफदार आणि भविष्यातलं आश्वासक नेतृत्व म्हणून बिहारची जनता चिराग पासवान यांच्याकडे पाहते। की जी जात उंदीर पकडते आणि ती खाते अशा म्हणणार आहे आणि त्यांना त्यांच्या नावाने तशी जात त्याला पडलेली आहे, त्याचं नाव पडलेलं आहे। पण तो दलित समाजातलाच असला तरी सुद्धा तो अति पिछडा समाज आहे। आणि बिहारचा आणखीन एक दुर्दैव काय की बिहारमध्ये जवळपास 35% लोक हे कोणत्याही साधनाविना राहतात, कारण त्यांना शेती नाही, उद्योगधंदे नाहीत, नोकरी नाही आणि त्यामुळे शिक्षण बाकीच्या गोष्टी नाहीत। अशा मोठ्या प्रमाणात एक वर्ग आहे की जो अति पिछडा वर्ग आहे। चिराग पासवान यांनी 2011 मध्ये बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती। त्यांनी कंगना रनौत बरोबर मिले ना मिले हम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं। मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला। बॉलिवूडमध्ये झिरो ठरलेले चिराग पासवान राजकारणात मात्र हिरो ठरले। आता प्रश्न हा की चिराग पासवानांचं पुढे काय?
तर बिहार निवडणुकीच्या निकालानंतर लोजपा उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही असेल अशी इच्छा चिराग पासवान यांनी आधीच बोलून दाखवली आहे। चिराग पासवान हे किती हार्ड बार्गेनर म्हणजेच वाटाघाटींमध्ये किती माहिर आहेत याचा अंदाज या निवडणुकीत जेडीयू आणि भाजपला आलाय। त्यामुळे चिराग पासवान यांना बिहारच्या राजकारणात कुठली खुर्ची मिळते याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।